पहिली आषाढी, चला करूया देवीच्या आरतीसाठी दिवे, पात्या आणि मुठगळे. त्याच्यासाठी थोडी कणिक घेऊयात आपण. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया, थोडं थोडं पाणी घालून त्याला घट्ट असं भिजून घेऊया. आता या कणकीचे आपण छोटे छोटे गोळे करूयात. तर दिव्यासाठी आपण 5 गोळे करतोय, ते थोडे मोठे करायचे. पात्यांसाठी थोडे छोटे आणि मुठगळ्यांसाठी अजून त्याच्यापेक्षा छोटे गोळे आपल्याला लागणार आहेत. बघा, हे सगळे गोळे मी गोल करून घेतलेत. आता एक एक गोळा घ्यायचा आणि थोडीशी कणिक हाताला घेऊन त्याचा दिवा तयार करायचा. दिवा करताना अंगठ्याने त्याला आतमध्ये दाब द्यायचा आणि बाजूच्या 3 बोटांनी बाहेरचा भाग उंच उचलायचा आणि डाव्या हाताने त्याला दिव्याला खाली सपोर्ट द्यायचा. याला असा थोडासा आकार द्यायचा. बघा, आपले दिवे तयार झालेत. आता आपण करूयात मुठगोळे. मुठगोळे करण्यासाठी छोटीशी उंडी घ्यायची, गोल करून थोडंसं असं 3 बोटांनी आकार द्यायचा आणि आता पात्या लाटून घेऊयात छोट्या छोट्या. याला आता वाफवून घ्यायचं आपल्याला. गॅसवर एक पातेलं ठेवायचं. स्टीमर असेल तर ते वापरा. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, चाळणी ठेवायची आणि तिला थोडंसं ग्रीस करून घ्यायचं. याला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर वाफवून घ्यायचं. आता या दिव्यांमध्ये तेल घालायचं, वाती लावायच्या, दही भाताचं बोनं ठेवायचं.